नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीबाबत एक नवीन अपडेट बघणार आहोत। लवकरच राज्यामध्ये तलाठी भरतीचे आयोजन होणार आहे। यावर्षी तलाठी भरतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे, याशिवाय किती पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होणार, याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ही परीक्षा MPSC मार्फत होणार की TCS मार्फत होणार, याबाबत सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे भरपूर माहिती आहे। भरपूर माहिती आहे, परंतु ही माहिती सांगण्याआधी मी तुम्हाला एक बातमी दाखवून देतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली बातमी आहे। लवकरच राज्यामध्ये तलाठीच्या 1700 जागांवर भरती होण्याबाबत ही बातमी आलेली आहे। वित्त विभागाची मान्यता मिळताच परीक्षा होणार आहे, याबाबत सुद्धा यांनी इथे माहिती दिलेली आहे। लवकरच तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी लेखी स्वरूपामध्ये उत्तरामध्ये लेखी स्वरूपात जे उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये दिलेली आहे। आता बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा येणार याबाबत सध्या परिस्थितीमध्ये माहिती उपलब्ध नाही, परंतु ऑलमोस्ट 1700 पदांसाठी जाहिरात येणार आहे, याबाबत माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे। याशिवाय बघा, जाहिरात कधी येणार आहे। या बातमीनुसार डिसेंबर महिन्यापर्यंत डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। परंतु बघा, याबाबत साशंकता आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दरम्यान होण्याची शक्यता आहे। या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या टाइम टेबलवर अवलंबून राहणार की आपली तलाठी भरती कधी होणार आहे। कारण बघा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जूनच्या अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊन ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडायला पाहिजे होत्या। परंतु राज्य निवडणूक आयोगासमोर एक अडचण होती, त्यांच्याकडे EVMची कमतरता होती। तर याबाबत माहिती त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिली आणि आता बघा, आणखी जास्त वेळ राज्य निवडणूक आयोगातर्फे सुप्रीम कोर्टला मागण्यात आलेला आहे। तर त्यानुसार बघा, जर आणखी जास्त वेळ मिळाला तर सप्टेंबरमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हे बघा, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुकांची घोषणा होऊन डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका पार पाडल्या जाऊ शकतात। आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, या ज्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, या निवडणुका 3 ते 4 महिने सुद्धा चालू शकतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भरपूर निवडणुका होत असतात। जिल्हा परिषद असते, महानगरपालिका निवडणूक असते, नगरपालिका असतात। तर अशा प्रकारच्या ज्या विविध निवडणुका आहेत त्यांना खूप जास्त वेळ लागत असतो। तर 3 ते 4 महिने सुद्धा या निवडणुकांमध्ये जाऊ शकतात। तर यामध्ये जी आचारसंहिता असते, या आचारसंहितेच्या काळामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध करता येणे शक्य होत नाही। म्हणून बघा, नॉर्मली इलेक्शनच्या आधी, इथे लिहितो बघा, इलेक्शनच्या आधी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात। म्हणजे जर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका जर समजा घोषित झाल्या, तर जी जाहिरात आहे, जाहिरात त्या आधीच प्रसिद्ध होणार। म्हणजे तुमची परीक्षा जी आहे ती निवडणुकांच्या मधामध्ये येऊ शकते आणि निवडणुकांच्या मधात परीक्षा घ्यायला काही प्रॉब्लेम नसते। फक्त आणि फक्त ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती निवडणूक घोषित व्हायच्या आधी, निवडणुकांच्या ज्या आचारसंहिता असतात त्याच्या आधी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करावी लागते। तर त्यानुसार जर त्यांना परीक्षा घ्यायची असेल तर तुमची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तुमची ॲडव्हर्टाइजमेंट नोव्हेंबर महिन्यामध्ये, इथे लिहितो बघा, नोव्हेंबर किंवा डिसेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते। आणि जर त्यांना असं वाटलं की एक्झाम निवडणुकीच्या नंतर घ्यायची आहे, तर बघा, तुमची जी ॲड आहे ती एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये 2026 मध्ये सुद्धा तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते। तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलेलं आहे की आपली ॲडव्हर्टाइजमेंट आता 1 ते 2 महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे, तर बघा, चान्सेस कमी आहेत। माझ्या मते तरी ॲडव्हर्टाइजमेंट तुमची नोव्हेंबर ते डिसेंबर किंवा
पुढच्या वर्षीच्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये तुमची प्रसिद्ध होऊ शकते। आणि जे विद्यार्थी असे विचारून राहिलेले आहेत की परीक्षा TCS IBPS मार्फत होणार की MPSC मार्फत होणार, तर बघा, तर तुमची जर ॲडव्हर्टाइजमेंट जर डिसेंबर महिन्याच्या आधी आली तर तुमची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे। यामध्ये सुद्धा TCS मार्फत होण्याचे चान्सेस जास्त आहेत। आणि जर तुमची परीक्षा पुढच्या वर्षी आली तरी परीक्षा MPSC मार्फत होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहणार आहे। ठीक आहे, तर मला असं वाटते की मी जे तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असणार। मी तुम्हाला कमीत कमी शब्दांमध्ये शॉर्टमध्ये सर्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊ शकते। आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस जास्त आहे। आणि नॉर्मली ज्या मोठ्या परीक्षा असतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा बघा कुठल्याही निवडणुका असतील त्यांच्या मधात राज्य शासनातर्फे नॉर्मली या परीक्षा घेतल्या जात नाहीत। म्हणून बघा, असंही होऊ शकते की ॲडव्हर्टाइजमेंट तुमची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तलाठी भरतीची ती पुढच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर सुद्धा येऊ शकते। ओके, आणि जर तसं झालं तर परीक्षा MPSC मार्फत होणार। आणि जर याच वर्षी ॲडव्हर्टाइजमेंट आली तर तुमची जी परीक्षा आहे ती TCS IBPS मार्फत होणार आहे। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचे आहे तलाठी भरतीसाठी त्यांनी बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, अशा प्रकारे टाइम टेबल बनवून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।